नमस्कार मित्रांनो, मी म्हणजे तुमचा DK एपेक्स ट्रेडर मित्रांनो. तर आता आपण पाहू उद्या मंडे म्हणजे 24 तारखेच्या गोल्डच्या लेवल. उद्या ओपनिंगला मार्केट काय करू शकतो, बाईंग कशी, सेलिंग कशी, ते सर्व काय आपण बघू मित्रांनो. सर्वांनाच लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्यांना समजून घ्यायचं आहे मित्रांनो. आता एक सिंपल असा प्लॅन करू मित्रांनो. बघू शकता एक मार्केटनी काय केलेलं आहे. सिंपल बघा, एक मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं. अप ट्रेंडमधून मार्केट एक इथे छोटासा चेंज ऑफ कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे एक लोअर लो छोट्या शिफ्ट होतो लोअर लो मध्ये सिंपल. आणि प्रिव्हियस झोनला आहे, छोट्याशा या झोनला इथल्या ब्रेक करून मार्केट खाली गेले मित्रांनो. म्हणजे तोच होता चेंज ऑफ कॅरेक्टर होतं. सिंपल काय केलं थोडं बघू. इथे एक सपोर्ट, इथे एक छोटासा सपोर्ट होता, तो सपोर्ट ब्रेक झालेला आहे बघू शकता. सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर लोकांनी डायरेक्ट सेलिंग केलेली आहे मित्रांनो. डायरेक्ट काय केलेली आहे, सेलिंग केलेली आहे. तर मग आपण ह्याच्या खाली डायरेक्ट सेलिंग केलं, याचा अर्थ लिक्विडिटी खालती म्हणजे सेल झालं, त्याच्यामुळे सेलिंगची लिक्विडिटी थोडीफार पेंडिंग आहे मित्रांनो. ओपनिंगला मार्केट काय करू शकतो याच्यावर बोलू आपण थोडंसं एकदम, की काय काय करू शकतो काय नाही. तुम्हाला पण तेच करायचं. सपोर्ट कुठला ब्रेक झालाय, इथला सपोर्ट ब्रेक झालाय सिंपल. इथला सपोर्ट ब्रेक झालाय. तशी एकदम सिंपल आपलं हे अनालिसिस राहील, एकदम सिंपल. सगळ्यांनीच लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं. हा जो सपोर्ट ब्रेक झालाय सिंपल, याच्यानंतर जी सेलिंग आलेली आहे ती इथपर्यंत आलेली आहे. ही सगळ्यांचा येशील कुठं, सगळ्यांची इंटर याच्या खाली झाले म्हणजे सगळ्यांच्या लिक्विडिटी याच्या खालती आहे. बस इथे यायला पाहिजे ओपनिंगला डायरेक्ट मार्केटनी. आणि इथं कन्फर्मेशन कॅन्डल देऊन मार्केटने काय केलं पाहिजे, सेल झालं पाहिजे मित्रांनो. आपलं काय राहील प्लॅन, या लेवलला येईल, रिजेक्शन घेईल, रिजेक्शन घेईल आणि सेल होईल मित्रांनो. म्हणजे सेलिंगचा प्लॅन कुठं करायचा तुम्ही तिथं बघू शकता पुढं व्यवस्थित. या लगभग या लेवलला करू शकता मित्रांनो. आपला पहिला सेलिंगचा प्लॅन झाला. दुसरी गोष्ट काय झाली मित्रांनो, अप ट्रेंडला मार्केट जाते वेळेस सिंपल बघू शकता. अप ट्रेंडला जाते वेळेस प्रिव्हियस एक रेजिस्टन्स ब्रेक करून गेला मित्रांनो मार्केटने. प्रिव्हियस इथं रेजिस्टन्स ब्रेक करून गेल्यानंतर लोकांनी इथे ह्या लेवलून बाय 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 वरती बाईंग केलेली आहे. बाईंगची लिक्विडिटी इथे पेंडिंग असल्यामुळे मार्केट काय करतो, सिंपल इथे येतो. सिंपल इथे येतो, रेजिस्टन्स सपोर्ट ब्रेक करतो आणि मार्केट ओपनिंगला डायरेक्ट वरती गेलं तर ठीक आहे, नाही तर ह्याच सिच्युएशनवर मार्केट सिंपल मार्केट ह्या लेवलला आलं. कोणत्या लेवलला मित्रांनो, इथे लगभग ह्या लेवलला आलं मित्रांनो. म्हणजे कोणत्या 95 94 95च्या लेवलला जर आलं या लेवलला, तर आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा परत इथपर्यंत मित्रांनो. सिंपलचा प्लॅन आहे. इथे कुठून असू शकतो एकदम समजून घेऊ मित्रांनो. हा झोन पण आपला बाईंगचा आहे मित्रांनो. डायरेक्ट मार्केट ओपन होऊन जरी या लेवलला आलं आणि कन्फर्मेशन कॅन्डल ग्रीन बनवलं, तर आपल्याला ह्या लेवलून काय करायचं, सिंपल बाईंगचा प्लॅन करायचा. बस या डायरेक्ट मार्केट ओपन झालं, पहिला प्लॅन काय, या लेवलला आलं तर डायरेक्ट सेल करायचं, टार्गेट घ्यायचंय. डायरेक्ट मार्केट गॅप डाऊन झालं इथं आलं म्हणजे काय होतं, प्रिव्हियसची लिक्विडिटी हँड करायला येतो. इथली लिक्विडिटी मार्केटने घेतली, ग्रीन कॅन्डल बनली, तर आपल्याला छोटाशा सेल के साथ आपल्याला काय करायचे, बाईंग करायचे. दोन प्लॅनिंग झाले. आता तिसरा प्लॅन असा आहे मित्रांनो सिंपलचा, की अजून काय करू शकतो मार्केट जर कन्फ्युजन मध्ये असेल आणि मार्केटने काय केलं. सिंपल मार्केट ओपनिंग होऊन इथल्या ह्या लेवलून मार्केट काय केलं, ओपनिंग होऊन डायरेक्ट वरतीच गेलं, तर प्रिव्हियस हाय ब्रेक होत्या मित्रांनो. प्रिव्हियस हायचा रेजिस्टन्स ब्रेक झाला की सिंपल इथली लिक्विडिटी हँड करायला मार्केट येते खालती बाईंगची. परत आपल्याला प्लॅन कोणता करायचा मित्रांनो, सिंपल सिंपल आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा. कसा करायचा आहे, प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक होऊ द्या, प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक होऊ द्या. प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर सिंपल खालती ह्या लेवलला येऊन मार्केट काय करणार, एक बाईंगची घ्यायची. काही विचारतील की सर अजून इथे काय करू शकता. हा हा खूप मोठा झोन आहे बाईंगचा. इथला सेलिंगचा झोन आहे. परत वरती गेलं तरी काय करायचं आहे, बाईंगचा झोन बनवायचा. आणि मार्केट डायरेक्टच गॅप डाऊन झालं तर मित्रांनो आपल्याला काय करायचं, काहीच करायचं नाही. जोपर्यंत सेटअप बनतो तोपर्यंत सेटअपच्या हिशोबाने घ्यायचे. सिंपल प्लॅन पहिला काय, ज्या लेवलला मार्केट आहे त्या लेवलवर इथे यायचं, बघायचं प्रिव्हियस लिक्विडिटीला, तिथून लिक्विडिटी हँड झाली डायरेक्ट सेल करायचं, टार्गेट घ्यायचं. नाही तर डायरेक्ट मार्केट जर खालच्या ह्या लेवलला आलं इथून बाईंगचा प्लॅन करायचा. डायरेक्ट वरती गेलं तर वरच्या लेवलला रिट्रेसमेंटला रेजिस्टन्स ब्रेकला काय करायचं आपल्याला, परत इथे पण एक बाईचा प्लॅन करायचे.
सिंपल आहे, खूप सिंपल अनालिसिस आहे, जास्त तुम्हाला हार्ड करायचं नाही, सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बाईंगच्या लेवल कोणचे आहेत, सेलिंगच्या लेवल कोणचे आहेत, एकदा परत तुम्ही तुमच्या याला व्यवस्थित व्हिडिओ अनालिसिस करा, मार्किंग करून ठेवा आणि उद्याला त्याच लेवलचा वेट करा. कन्फर्मेशन कॅन्डल खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला वेटिंग खूप महत्त्वाचे आहे. तरी सर्वांनीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहायचा आहे. ज्यांना आवडलं त्यांना नक्की शेअर करायचे मित्रांनो. नक्की तुमच्या मित्रमंडळीला पण फायदा झाला पाहिजे, तुम्हाला पण फायदा झाला मित्रांनो. चला मग आपण भेटू उद्याच्या सेशनला. धन्यवाद.